कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निळेशार समुद्र, आंबा, फणस, नारळ, पोफळीच्या बागा, दरीखोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे आणि त्याचसोबत कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काहींना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भूतांच्या अशा गोष्टीही ऐकायला मिळतात। मी मूळचा कोकणातलाच आहे। लहानपणापासूनच रहस्यमय कथा ऐकायला मला फार आवडतात। त्यामुळे गावी गेलो की माझं आवडीचं काम म्हणजे एखाद्या अनुभवी व जुन्या जाणकार लोकांची भेट घेऊन त्यांच्याकडून गावाच्या इतिहासाबद्दल, काही जुन्या घटनांबद्दल, असाधारण घटनांबद्दल जाणून घेणे। सदर कथा ही मी माझ्या आजीकडून ऐकली आहे। ती लहान असताना ही घटना तिच्या गावच्या शाळेत घडली होती। तर कथेला सुरुवात करतो। भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 5-6 वर्ष झाले होते। देश स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता। त्यातच गांधीजींच्या बोलण्यानुसार जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागांचा प्रथम विकास करा। गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या। त्याच योजनेअंतर्गत त्यावेळी गावांमध्ये प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आलं। या इस्पितळाचा मुख्य हेतू हा गावातील गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान योग्य उपचार देणे हा होता। कारण गावाची पूर्वीची स्थिती फारच बिकट होती। सर्व रोगांचे निदान हे काही घरगुती उपायांनीच होत असे। अगदी प्रसूतीसाठी देखील जुनीच पद्धत वापरत असत। त्यामुळे अनेकदा हे आई आणि बाळ अशा दोघांना पण धोकादायी ठरत असे। गावात रुग्णालय चालू झाल्यावर देखील सुरुवातीला लोक तिथे जाण्यास तयार नव्हते। त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असत। असेच प्रसूती दरम्यान काही कॉम्प्लिकेशन आल्या की लोकांना डॉक्टरची आठवण येत असे। लोकांच्या अशा हलगर्जीपणामुळे डॉक्टर सुद्धा कधीकधी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काहीच करू शकत नव्हते। सुरुवातीला तर उशिरा उपचारामुळे इस्पितळात आणि आवारात अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता। असे म्हणतात की अशा प्रकारे जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाला तर त्या स्त्रीचा आत्मा सहजासहजी मुक्त होत नाही आणि अशा अतृप्त आत्म्याला हडळ असे संबोधले जाते। हे भूतांच्या प्रकारातील सर्वात वाईट भूत मानले जाते। असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले। कधी रडण्याचा आवाज तर कधीतरी गुरगुरण्याचा आणि कधी तर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या गर्भवती स्त्रियांना व नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रियांना अनेक भास होत असत। जसे काही कोणी त्यांच्याकडे रागाने बघत आहे, कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करत आहे। डॉक्टर सुद्धा तिकडे रात्रीच्या वेळीस जाण्यास घाबरत असत आणि लोकांनी देखील तिकडे जाणे सोडून दिले होते। त्यामुळे अगदी वर्षभरातच ते रुग्णालय बंद करण्यात आलं। असेच 5-6 वर्ष निघून गेले। गावातील कोणीही तिकडे जात नसे। अगदी सकाळच्या वेळी सुद्धा जर एखाद्याची गुरे चुकून चरत तिकडे गेली तर तो गुराखी देखील तिकडे जाण्यास घाबरत असे। हे रुग्णालय तसे गावापासून 5 मिनिटाच्या अंतरावर होतं। आजूबाजूला रानं वाढले होते, दाट झाडी झाली होती। रुग्णालयाची वास्तू अगदी भकास झाली होती। काही वर्षांनी गावी एका तरुण व निर्भीड अशा कलेक्टरची नियुक्ती झाली। एकदा गावच्या समस्यांबद्दल बोलताना त्याला गावी शाळा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे कळले। तेव्हा त्याने गावी नवीन शाळा बांधण्याची जागा शोधण्याचे काम चालू केले। तेव्हा त्याला त्या सरकारी जागा आणि त्यावरील त्या रुग्णालयाबद्दल समजले। त्याने माहिती मिळवली असता जुन्या झालेल्या सर्व प्रकारांबद्दल त्याला कळाले। यातून गावी शिक्षणाचा सुद्धा किती अभाव आहे हे त्याला पटले। त्याने लगेच त्या जुन्या रुग्णालयाच्या जागी एक सुंदर शाळा उभारायचे ठरवले। शाळेचे बांधकाम चालू असताना अनेक अडथळे आले, पण त्या कलेक्टरने जिद्दीने 1-2 वर्षात त्या शापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचे मंदिर उभारले। लोक सुरुवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवायला तयार नव्हते, पण नंतर
कलेक्टरच्या अथक प्रयत्नांनंतर आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार झाले. पण गावातील लोकांनी एक अट ठेवली. संध्याकाळी 6 पर्यंतच शाळा चालू ठेवायची. कलेक्टरने ती अट मान्य केली आणि मग गावात नवीन शाळा चालू झाली. त्या शापित जागेवर आता ज्ञानाचे पाठ गिरवण्यात येऊ लागले. पण ते सारे अजून थांबले नव्हते. संध्याकाळी शाळा बंद केल्यानंतर विशेषतः अमावस्येच्या रात्री अनेक घटना शाळेत घडत असत. जसे की बेंच अस्तव्यस्त होणे, फलकावर काहीही गिरपटलेले असणे. पण कलेक्टरने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. त्या चांगल्या कामात विघ्न येऊ नयेत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. तसेच शाळाही सकाळ ते दुपार याच वेळेत चालू असे. त्यामुळे मुलांना देखील काहीही त्रास होत नव्हता. तसेच गावातल्या लोकांनी ठेवलेल्या अटीनुसार संध्याकाळचं कोणीही तिकडे थांबत नसे. असाच काही काळ उलटून गेला. कलेक्टर साहेबांनी गावात अनेक विकासाची कामे केली. त्यांची सुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती. शाळा वगैरे सर्व त्यांच्या नियोजित वेळेनुसार व्यवस्थित चालू होतं. अशात काही महिन्यांनी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे काही नवीन शिक्षकांची शाळेत भरती करण्यात आली. त्याच भरतीमध्ये खानदेशातून आलेल्या व नुकत्याच शिक्षकी पेशात आलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनील अशा चौघांची निवड करण्यात आली. त्या चौघांसाठी हा भाग, तिथली भाषा, जेवण सारे काही नवीन होते. गावातच एका किराणा मालाच्या दुकानाच्या मागचा रिकामा भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळाला होता. गावात शिक्षक म्हणून तसा त्यांना मान होताच. ते चौघे देखील गावात अगदी सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहत असत. कधी कोणाला काही मदत लागली तर नेहमी पुढे असत. गावातल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळनंतर न थांबण्याचे बजावण्यात आले होते. तसेही दिवसभर शाळेत शिकवून दमत असल्याने ते देखील कधी शाळेत थांबत नसत. असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली ती वार्षिक परीक्षेची. सर्व मुले फार खुश होती, कारण आता 2 महिन्यांनंतर त्यांना सुट्ट्या लागणार होत्या. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला. सारी मुले अगदी बागडत शाळेतून बाहेर पडली. परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती, कारण त्यांना दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तकं तयार करायची होती. सुरेशने तर अगोदरच चौघांच्या गावी जायची तिकिटे काढून ठेवली होती. त्यामुळे पटापट प्रगती पुस्तकाचं काम आटपायचं असं चौघांनी ठरवलं होतं. एक दिवस चौघेही शाळेत पेपर तपासत बसले होते. हळूहळू दुपार होऊ लागली. बहुतेक शिक्षक आजचे तपासणीचे काम आटोपून घरी निघून गेले होते. आता फक्त शाळेत ते चौघच होते. येत्या 2 दिवसात सर्व काम फते करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. चौघेही अगदी मन लावून आपापले कामं करत होते. घड्याळाकडे त्यांचं लक्षच नव्हतं. संध्याकाळचे 5 वाजून गेले. तसा शाळेचा शिपाई रामू तिकडे आला. त्यांनी चौघांनाही वेळेचं भान आणून दिलं व आता शाळा बंद करायची असल्याचे सांगितले. 6 वाजल्यानंतर इकडे कोणीही थांबत नाही याची देखील आठवण करून दिली. पण त्यांना काही करून काम संपवायचे होते आणि तसंही त्या चौघांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलावलं आणि त्याच्या खिशात काही पैसे कोंबून त्याला सुद्धा सोबतीला थांबण्यास सांगितले. अजून फक्त 2 तास, मग आपण सर्वच एकत्र जाऊया. तसेच पैसे मिळवल्यावर रात्रीची दारूची सोय झाली म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबायला तयार झाला. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. रामू सुद्धा खुर्चीवर बसून हळूहळू पेंगत होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले आणि त्यात त्या 5 जणांचे नशीब वाईट, म्हणून आज अमावस्येची रात्र होती. तसेच गावात तेव्हा विजेचा सुद्धा काही भरवसा नव्हता आणि चक्क त्या दिवशी सुद्धा शाळेत वीज नव्हती. ते कंदिलाच्या प्रकाशात काम करत होते. पेपर तपासत असताना सुनीलची नजर दरवाजापाशी गेली. कोणीतरी बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेरच्या काळोखात जाणवले. सुनीलने बाकीच्यांना देखील
ते निदर्शनास आणून दिलं. सुरेश बोलला, अरे असेल कोणीतरी, गावातली गरीब बाई उपाशी असेल बिचारी, म्हणून खायला मागत असेल. असे म्हणून त्यांनी आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन यायला सांगितले. रामू डोळे चोळतच उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. कंदिलाच्या प्रकाशात त्याने दरवाजात बघितलं तर तिकडे कोणीच नव्हतं. त्याने बाहेर देखील पाहिलं, पण बाहेरही कोणीच नाही. तो पुन्हा जागेवर येऊन बसला. अहो, तिथे तर कोणीच नाही. अरे, गेली असेल ती पुढे, जाऊ दे. असे म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला लागायला सांगितले. 5-10 मिनिटांनी पुन्हा ती बाई दरवाजावर उभी राहून काही खाण्यासाठी मागू लागली. पण पुन्हा तेच. रामू कंदील घेऊन दरवाजापाशी गेल्यावर तिकडे कुणीही नव्हतं. असा प्रकार अगदी 3-4 वेळा घडला. शेवटी 5व्यांदा सुनीलने रागवतच विचारलं, कोण आहे तिकडे? जेवण हवे आहे तर मग घ्या ना. असे म्हणून तो स्वतःच दरवाजापाशी गेला. तेव्हा जणू काही हवेत विरघळावी तशी ती स्त्री आपल्या बाळासोबत कुठेतरी विलीन झाली. सुनील जरा घाबरलाच होता. त्याने बाकीच्यांना देखील ही गोष्ट सांगितली, पण सुरेश आणि बाकी दोघांना त्यावर विश्वास बसला नाही. बाई अशी हवेत गायब कशी होईल? रामूला मात्र हे सगळं काय चालू आहे ते लगेच लक्षात आलं. त्याने सर्वांना इकडून लवकर निघूया असं सांगितलं, पण सुनील सोडून कोणीही त्याचं ऐकलं नाही. अरे, थोडंच काम बाकी आहे, काही नाही होणार, तुम्हाला भास झाला असेल. काही काळ असाच गेला. ती बाई सुद्धा बराच वेळ दिसली नव्हती. बघ, बोललेलो ना, गावातली एखादी बाई असेल. तुम्ही उगाच घाबरत होता राव. त्याचं बोलणं थांबतं न थांबतं तोच तो ज्या खिडकीजवळ बसला होता तिकडून बाहेरच्या बाजूने कोणीतरी बाई हुंदके देत रडण्याचा आवाज त्यांना स्पष्टपणे ऐकू आला. आता मात्र सुरेश सुद्धा घाबरला. त्याने हळूच खिडकीबाहेर डोकावून बघितलं. त्याने जे बाहेर पाहिलं ते पाहून त्याचे जणू डोळेच फिरले. तो जागच्या जागीच बेशुद्ध झाला. बाकीच्यांनी त्याला सावरले. आता सर्वांनाच तो आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. त्यांनी बाहेर बघितले तर त्यांची जणू दातखिळीच बसली. तोंडातून काही शब्दच निघत नव्हता. एक स्त्री बाहेरच्या झाडापाशी बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होतं, पण त्या बाळाला फक्त धड होतं, त्याला मुंडकच नव्हतं. मान खाली घालून ती नुसती रडत होती. हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती. आणखी काही जणींचे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज त्यांना येऊ लागले. बाहेर जे काही चालू होतं ते बघून ते जागी स्तब्ध झाले होते आणि अचानक त्यांना आजूबाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्यांच्याकडे रागाने बघत होता. त्याचे डोळे पूर्ण सफेद झाले होते व तो वेगळ्या आवाजात, नाही सोडणार, कुणालाच नाही सोडणार, असे सारखे बोलत होता. बिथरलेल्या अवस्थेत त्या चौघांनीही कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटोकडे धाव घेतली. तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला. जणू काही आताच त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले असावे असे वाटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला. पाठीमागून अनेक रडण्याचे आणि किंकाळण्याचे आवाज येत होते, पण त्यांनी अजिबात पाठी न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले. दुकानात पोहोचल्यावर 5ही जण तिकडेच खाली पडले. दुकानात असलेल्या काही गाववाल्यांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले. कोणीही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. 5ही जणांना कडकडून ताप आला होता. लगेच गावातील वैद्याला बोलवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा बरे वाटल्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगितला. सर्वजण त्यांच्यावर खूप रागवले होते, कारण इतकं बजावून सुद्धा संध्याकाळी 6 नंतर ते शाळेत थांबले होते. नंतर त्यांनी एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्याला बोलवलं आणि त्या सर्वांवरून नारळ ओवाळून तो नारळ गावच्या वेशीबाहेर टाकून दिला. काही दिवसांनी बरे वाटल्यावर
आपले काम आटोपून चौघेही आपल्या गावी निघून गेले. ते परत आलेच नाहीत. त्यानंतर काही वर्षांनी गाववाल्यांच्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे ग्रामपंचायतीने ती जुनी शाळा कायमची बंद करून टाकली आणि गावातच दुसऱ्या जागी शाळा उघडली. पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू झालं होतं. पण ते सुद्धा तिकडे फार काळ टिकलं नाही. वर्षभराच्या आतच ते सुद्धा बंद झालं आणि आता ती जागा अजूनही तशीच पडून आहे. कोणीही सहसा तिकडे जात सुद्धा नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.